वाटतं. पण या ठिकाणी या गावात प्रथमतःच हा सामना होत आहे असं आमच्या कानावर आलेलं आहे. आणि खरंच रसिका हो, नाच म्हटलं, शक्ती तुला म्हटलं की फक्त अश्लील बोलणं किंवा वायफळ बोलणं एवढाच प्रकार नसतो. तर नाच, पूर्वीचे नाच बघा, प्रत्येक गोष्टीला तडजोड असायची, प्रत्येक गोष्ट ही तोडीस तोड असायची. मग तो शाहिराचा शब्द असू दे, पोरांचा नाच असू दे, किंवा वाजपी असू दे, किंवा वाजप असू दे, ज्या पद्धतीने वादन त्या पद्धतीने समोरच्याचं त्याच्याहून वरचढ वादन असायचं. तर याला खरा नाच म्हणतात. आणि आज या गावात येऊन आपल्याला तीच प्रथा कायम ठेवायची आहे, तोच बाज या शक्ती तुला नाचाचा ठेवायचा आहे. आणि म्हणून माझ्या बसलेल्या माय बावल्यानं काही घाबरू नका. आज या ठिकाणी समोर जरी तुरेवाला म्हणजेच पुरुष याची बाजू सांभाळणारी ती सुद्धा एक स्त्री आहे, ती सुद्धा एक नारी आहे. म्हणून आज या ठिकाणी नारी जातीचा सन्मान करूनच गवळण घेतली जाईल. आणि म्हणून कान्हा, ए कान्हा, अरे या राधेची आज तुझ्यासाठी ही खास प्रेमाची गवळण कशी आहे, लक्ष असेल चालू. या कृष्णाकडून मला येईल हीच या राधेची अपेक्षा आहे. म्हणून तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है. ही राधा त्या मोहनगिरीधारी त्या कृष्ण मुरारीला सांगत आहे की या राधेचं तुझ्यावर एवढी प्रीत जडलेली आहे, एवढं प्रेम जडलेलं आहे की कान्हा, जेव्हा तुझी ती मंजूळ बासरी वाजते, जेव्हा त्या बासरीचा स्वर कानी येतो, त्यावेळी मात्र या राधेला राहवत नाही आणि ती तुझ्या प्रेमात पुन्हा विलीन होते. आणि म्हणून ती बासरी मात्र नको वाजवूस, एवढाच विषय आहे. बघा कसा सादर करत आहे. हे मुरारी गिरीधारी नको वाजवू तू बासरी. राधिका तुझी रे
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज या ठिकाणी बसलेल्या माझ्या माय-बाहुल्यांचा मान राखून आणि आयोजकांच्या शब्दाला पहा, या ठिकाणी सर्वजण ज्ञानी मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. तरी शक्तितुल्याच्या नियमानुसार जो मानाचा प्रश्न आहे तो आम्ही शाहिरांना सुरुवातीलाच दिलेला आहे, परंतु पंचांना देखील त्यांची प्रत दिलेली आहे. परंतु या ठिकाणी बसलेल्या माझ्या इतर माता भगिनींना आणि बंधूंना प्रश्न कळावा यासाठी प्रश्न सांगत आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. त्या मंदिराची उंची किती, तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचं नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्व काय, असा माझा साधा सोपा आणि अगदी सरळ प्रश्न या सुप्रिया तरळ यांना आहे. तर हा प्रश्न आहे सरळ, त्याच्यामुळे जमलं तर उत्तर द्या सुप्रिया तरळ. कळलं का तुम्हाला? आता बघा, शेवटी नाच आहे, शक्तितुला आहे, सामना आहे. सर्वच प्रेम दिलं तर हा सामना काय घासून होणार नाही. आणि बाई आहे तुरेवाली, तुरा आहेच शेवटी त्यांच्याकडे, आज त्या तुऱ्याचा मान राखणार आहे. परंतु आज जो मी प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नावरून या तुरेवाल्या शाहिरांना कसा तोडगा देत आहे. अर्थात प्रश्नपदच, पण प्रश्नपदाची
रीतसर प्रथम फेरी संपलेली आहे, परंतु